नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इतिहास 7वीचा पेपर 2 संच बीचे उत्तर मी सांगणार आहे. तर इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. फ्लॉर ए इज नॉट ॲज बिग ॲज फ्लॉर बी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे फाउंड. इथे फाउंड यायला पाहिजे. तर आय फाउंड देम इन द टेल्स ऑफ हाय माउंटेन सेड राम. Oh, that's nice, replied Mohan. You must not touch the words. It's a very delicious. म्हणजे खूपच असे नाजूक असतात, त्याला डिलिकेट म्हणतात, डिलिकेट. तर त्याच्यानंतर चौथ्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये इथे आपल्याला पाहिजे होतं व्हेरी हॅपी. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही, आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये आपण सर्व प्रश्नाचे उत्तर डिटेलमध्ये देऊ. पाचव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. सहाव्या प्रश्नाचं उत्तर बघा, 6:45 म्हणजे पहा 6 वाजायला 15 मिनटं कमी असतात तेव्हा आपण 6:45 म्हणतो. त्याच्यामुळं 6:45 टाईम आहे तो. राम हॅज वोन द मॅच ट्वाईस. आता हे हॅज वोन हे तर भूत पास्टमध्ये येत नाही, पास्टमध्ये हॅड येतं आणि फ्युचरमध्ये विल येते. हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उदाहरण आहे. गिव अ बिग हँड राहतं, नॉर्मली तुम्ही इंग्लिश वाचलं असाल तर गिव अ बिग हँड. हे नेक्स्ट हे प्रिपोजिशन आहे, त्याच्यामुळं 9व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 10व्याचं उत्तर आहे हॅव बीन लुकिंग आफ्टर माय ग्रँडफादर हॅव बीन लुकिंग आफ्टर मी. म्हणजे माझे ग्रँडफादर काय करतात, माझ्याकडे लक्ष देत आहेत. त्याच्यानंतर इथे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे रिड्युसिंग वेट ऑफ अ स्टुडंट्स बॅग. तर ही ॲडव्हर्टायझिंग, ही जाहिरात ती मुलांचं वजन जे आहे बॅगमध्ये ते कमी करण्यासाठीची आहे. वॉज द कवर म्हणजे कवर कसं आहे, ठीक आहे, लाईट वेट बाउंड कवर आहे हा. ठीक आहे, इथे नंबर 2च्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर पुढचं इथे इथं डिफरन्स पाहिजे. भरपूर जण कमेंटमध्ये टाकतायत की उत्तर थोडेसे वेगळे टाकतात, पण कन्फर्म आहे उत्तर. ठीक आहे, इथं वेलफेअर ऑफ. इथे तिची लिटल सिस्टर काय करते, खूपच हळू जेवण करते. मग हळू जेवण करते तर मग इथं आपल्याला हे ब्रेव आहे. ब्रेव म्हणजे सिंहासारखा ब्रेव आहे की नाही, म्हणजे स्ट्रॉंग आयज ऑक्स. म्हणजे इथं पण हे पण नाही होणार. गुगल गाईसारखं स्लो जेवण करते असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, इथं गुगल गाईसारखे स्लो, म्हणून याचं उत्तर तर पर्याय क्रमांक 3. विच वर्ड इज यूज टू डिस्क्राईब माइंड अँड बॉडी. जर इथं तुम्ही पाहिलं अ साऊंड माइंड अँड साऊंड बॉडी, तर कोणता शब्द इथं दिलेला आहे, साऊंड हा शब्द येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर माइंड एक्झरसाइज इथं पाहिले तुम्ही पझल, रिडल, बोर्ड गेम अँड जोक्स हे काय आहेत, एक्झरसाइज आवर माइंड. तर इथं आपल्याला पाहिजे होतं बोर्ड गेम्स. पुढचं इथे भरपूर जणांचं आपण लाईव्ह क्लास घेतला होता, त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर सांगत होतं सर वॉट हे. तर इथं क्वेश्चन मार्क येत नसतं प्रत्येक वॉट. हाऊ आणि वॉट असेल हा हे क्वेश्चन मार्क असला असता तर इथे सहकारी क्रियापद राहिला असता. ठीक आहे, ग्रामरचा भाग आहे हा, एक्सप्लेनेटरीचा आहे. तुम्ही जाऊन एक्सप्लेनेटरीचे रूल्स पाहू शकता. वॉट किंवा हाऊ येतं सुरुवातीला, त्याच्यामुळे हे एक्सक्लामेटरीचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रूथ, सिम्प्लिसिटी, वॉर अँड नॉन व्हायलन्स. इथं लॉट ऑफ इम्पॉर्टन्स त्यांनी ट्रूथला दिली तर माहिती आहे आपल्याला, सिम्पल पण राहत होते. पण वॉरला त्यांनी कधीही व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही दिली. त्याच्यामुळे हे वॉर हे चुकीचं आहे. ठीक आहे, करेक्ट नाही, इनकरेक्ट म्हणजे चुकीचं आहे. ठीक आहे, व्हॉट डीड गांधीजी डिसाईड वन डे. पहा इथं डिसाईड वन डे आहे ना, वन डे ही डिसाइडेड what he would have an early morning prayers. ठीक आहे, अँड अर्ली मॉर्निंग प्रेयर्स. तर त्याचं उत्तर होतं गांधीजी ओवर अ लायन क्लॉथ अँड धोती, असं आपल्याला त्याचं उत्तर 21चं पाहायला मिळेल. 22व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 टू लुक फॉर.
विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला मिळणारे मार्क नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आपल्याला कळेल की ह्या वेळेसचे कट ऑफ डिफिकल्टीनुसार काय राहणार. तर कट ऑफ जाणून घेण्यासाठी माझा एक व्हिडिओ तर राहणारच आहे. तर तुमचे जेवढे मार्क मला येतील कळतील त्याच्यानुसार मी नक्कीच तुम्हाला सांगू शकते की कट ऑफ काय राहणार आहे. आणि व्हिडिओला हाईप करत जा, हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत. 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे अ स्कूल बेल. 25व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जिथे तिथे समजून सांगण्याचा प्रयत्न होतोय तिथे मी नक्कीच समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपण 26वा प्रश्न पाहिला तर इथं LQ यायला हवं. ठीक आहे. 27व्या प्रश्नाचं उत्तर इथे 10 वेळा येईल. इथे 11 तास होतात, पण 11 तासात एकमेकांना ते 10 वेळेस ओलांडतात. 12 तासात एकमेकांना 11 वेळा ओलांडतात ते. ठीक आहे, एक कमी वेळेस ओलांडतात. आता इथे सांकेतिक भाषेत आपल्याला इथं 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 29व्या प्रश्नाचं उत्तर इथे पर्याय क्रमांक 4. काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. थोडं गडबडीमध्ये एखादा उत्तर चूक होऊ शकते. तर जर वाटत असेल काही प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. मी नक्कीच त्याच्यावर विचार करून पुन्हा त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 32व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 34 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 35 इथे पहा, इथे 5 बाजू आहेत त्याला गुणिले 2 केलं वजा 1 केलं तर 9 येतात. 4 बाजू आहेत गुणिले 2 केलं वजा 1 केलं तर 7 येतं. 3 बाजू आहे गुणिले 2 केलं 6 येतात. 6मधून 1 वजा केलं तर 5 इथं बोल येतात. त्याचप्रमाणे आपण पर्याय क्रमांक 1 मध्ये बघितलं तर इथे 6 बाजू आहे, त्याच्यात गुणिले 2 केलं 12 होतात. 12मधून 1 वजा केलं तर इथं 11 येतं. 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 आहे. 39चं उत्तर आहे 2 पर्याय क्रमांक. आणि 40 ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. याच्यावर आपला डिटेलमध्ये आपला व्हिडिओ आहेच लाईव्ह क्लासमध्ये केलेला, तो जाऊन पाहू शकता. 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 42 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 43 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 44 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 उत्तर ह्याचं. 46 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 47 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 48 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 49 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 60 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 61चं उत्तर आहे 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 52चं उत्तर. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 54 ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा, हाईप करा. आणि हाईप येतं, हाईप लाईक केल्याच्यानंतर एक हाईप ऑप्शन येतं, त्याला नक्कीच प्रेस करा. आणि जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त त्यांना पण फॉरवर्ड करा हा व्हिडिओ. 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 59 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि बल हा न्यूटनचा बल विषयक नियम आहे. कार्य जूल आहे आणि न्यूटन ते बलाचं एकक आहे न्यूटन. अ 61 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 62 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
63च्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 64च्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. 65 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक करून पाहिला. भरपूर जण मला अजून लाईव्ह क्लासेसमध्ये पण भरपूर जणाला याच्या शंका होती, पण याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 66. 67चं उत्तर हे 1. 68चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 69चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. 70चं उत्तर आहे, मी काय केलेलं आहे ते 70चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. 71चं उत्तर पर्याय क्रमांक 4. इथे पण भरपूर जणाला संभ्रम होता. ह्या 3 राजधानी आहेत, ठीक आहे. ही लखनौ उत्तर प्रदेशची राजधानी, जयपूर ही राजस्थानची राजधानी, रांची ही झारखंडची राजधानी, अमृतसर ही राजधानी नाही आहे पंजाबची. पंजाबची राजधानी चंदीगड आहे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर आहे इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. आता इथे थोडं मला कन्फ्यूज होतं आहे, ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. लॉजिक पण सांगा, असंच टाकू नका. लॉजिक काय असेल ते लॉजिक सहीच टाका. थोडं मला ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये थोडा संभ्रम होतो आहे. कदाचित हा प्रश्न बाद पण होऊ शकतो, पण जे पण असेल ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये करून तुम्ही कळवा की काय उत्तर आहे याचं. चला पुढचं 74 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. 75 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ मी संपवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्याला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा आणि आपले पुढच्या वर्षी NMMSच्या तयारीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.